मॉम, ती मूर्ख मुलगी सारंगच्या रूम मध्ये चालली आहे. ती दोघं एकत्र आले तर काय होईल याची कल्पना आहे ना तुम्हाला? मग तिचे इंटेन्शन चांगले नाही आपल्याबद्दल. आज ना उद्या ती जगन्नाथ सोबत मिळून आपली वाट लावणार 100%. हाच हेतू आहे तिचा. मॉम प्लीज काहीतरी बोला. काय बोलू बाळा? ऐश्वर्या आता काहीच बोलण्यासारखं उरलेलं नाहीये. आता फक्त बघायचं, जे काय होतंय ते बघत बसायचं. कारण मुलं जेव्हा मोठी होतात ना, अमुक एक वयाची होतात, आई वडिलांचा त्यांच्या आयुष्यावरचा कंट्रोल निघून जातो. त्यांच्या मर्जीनं ते स्वतःचं एक वेगळंच आयुष्य सुरू करतात. आई वडील काही नाही करू शकत. त्यांनी फक्त सगळं बघत राहायचं आणि सगळं काही मान्य करायचं. जीवाला जो काही त्रास होतोय ना, तो सहन करायचा. बास, करायचं काही नाही. ही मूर्ख तिलोत्तमा काहीच कामाची नाही. हिने तर लगेच नांगी टाकली. पण मी आहे ना खंबीर अजून. मी हिला ओरडून ओरडून सांगत होते ती मूर्ख मुलगी सारंगला जिंकेल, पण हिने ऐकलंच नाही. आणि आता गोष्टी हातातून निसटतायत तर लगेच सरेंडर केलं. वा वा. काय ग, लाईट्स कसं ऑफ झाले अचानक? जा बघ जा. तिलोत्तमा मॅडम, फार काही बदललं नाहीये आणि मी ते बदलूही नाही देणार. तुमच्या माझ्याकडून ज्या काही अपेक्षा असतील ना, तुम्ही मला सांगा, मी सगळ्या पूर्ण करेन. मी सगळ्या अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. पण मी कायम सत्याच्या बाजूने होते, आहे आणि यापुढेही राहीन.